नमस्कार मुलांनो, लक्षद्वीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आपल्याला माहिती पोलीस भरतीमध्ये हमखास येणारे प्रश्न चालू घडामोडी या विषयावर आणि आपल्याला ते प्रश्न हातचे आहे, मार्क्स हातचे आहे, आपल्याला ते जाऊ द्यायचे नाहीये. ते आपल्याला मिळवायचे म्हणजे मिळवायचेच आहे. तर आपल्याला चालू घडामोडीतला आपण सुरुवात करणार आहे. आजचा पहिला प्रश्न बघा, आपल्याला बोर्डवर दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुदर्शन चक्र मिशनची घोषणा केव्हा केली? आपल्याला ऑप्शन आहे 15 जुलै 2025, 15 ऑगस्ट 2025, 16 जुलै 2025 आणि 16 ऑगस्ट 2025. ह्या ऑप्शन मध्ये आपल्याला बघा सगळीकडे दिसतंय की 2025, 2025, 2025, 2025 हे तर दिसतंय, साल सेम आहे. पुन्हा तारीख पण दिसते 15 ऑगस्ट, 16 जुलै आणि 16 ऑगस्ट. दोन ठिकाणी 15 दिले, दोन ठिकाणी 16. पण आपल्याला 2025 इथेच आपला कस लागतोय. पण त्या कस मधून आपल्याला पुढे जायचंय, 1 मार्क मिळवायचंय. तर आपल्याला हे नोट डाऊन करून आपल्या डोक्यात ठेवणं गरजेचं आहे की काय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुदर्शन चक्र मिशन, बरेच मिशन राबवले जातात ते. तर कोणत्या मिशनची घोषणा केली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी? सुदर्शन चक्र मिशनची घोषणा केली ती 15 ऑगस्ट 2025 ला. कधी केली? 15 ऑगस्ट 2025 ला आपल्या भारताचा स्वतंत्र दिवस असतो. पण आपला कस इथे लागायचंय, डगमगायचं नाही. नाहीतर सेम साल बघितलं, सेम तारखा बघितल्या की हा गुगली प्रश्न आपल्याला फिरवतो आणि मग आपण निगेटिव्ह मध्ये जातो. हे किती नाही करायचंय आपल्याला. आपल्याला उत्तर कन्फर्म द्यायचंय 15 ऑगस्ट 2025. लक्षात ठेवायचंय. याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न काय आहे तो बघूया. तर आपला दुसरा प्रश्न आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने 15 ऑगस्ट 2025 ला कितवा स्थापना दिवस साजरा केला? आपल्याला स्थापना दिवस विचारलाय इस्रोचा. कसला? इस्रोचा. आणि 15 ऑगस्ट 2025 ला आपल्याला माहितीये ज्या दिवशी आपल्या एखाद्या संस्थेची स्थापना होते, पुन्हा येणाऱ्या प्रत्येक वर्षी त्याचा पहिला, दुसरा, तिसरा काय असेल स्थापना दिवस साजरा केला जातो. आपल्याला दिसते इथं ऑप्शन 53वा, 54वा, 55वा आणि 56वा. तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने 15 ऑगस्ट 2025 म्हणजे बघा करंट आत्ताचाच आहे. आपल्याला करंटचे प्रश्न आहे ना मुलांनो, पाठ करून ठेवायचे, नोट डाऊन करून ठेवायचे आपल्याला. आणि हा पण प्रश्न लक्षात ठेवायचा आहे कारण हा आत्ताचा आहे. 15 ऑगस्ट 2025 आत्ताच होऊन गेले आणि कितवा स्थापना दिवस आहे? 56वा. हे प्रश्न आपल्याला परीक्षेला येणार म्हणजे येणार. याआधी जो आपण पहिल्यांदा बघितला कोणता रे? हा बघा, सुदर्शन चक्र मिशन. सुदर्शन चक्र मिशन याची पण घोषणा कधी केली नरेंद्र मोदींनी? 15 ऑगस्ट 2025. तर आपल्याला हा 15 ऑगस्ट 2025 सुदर्शन चक्र मिशन आणि दुसरा की भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचा स्थापना दिवस, दोघांची तारीख एकच आहे. किती? 15 ऑगस्ट 2025. फक्त याचा स्थापना दिवस विचारला आहे आणि पहिल्या प्रश्नामध्ये विचारलं होतं की घोषणा कधी केली आहे? 15 ऑगस्ट 2025. तर बघा याचा अचूक उत्तर 56वा होता. याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न बघूया आपण. सध्या इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? बघा आधी जो प्रश्न बघितला ना आपण 15 ऑगस्ट 2025 ला कितवा स्थापना दिवस झाला, त्यास इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण हा प्रश्न विचारलाय. आणि सध्या करंट आहे, आपल्याला चालू घडामोडी आहे, तर ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. सध्याचे विचारले आपल्याला, माझी विचारलेलं नाही. कधी कधी काय केलं जातं, आपण पाठांतर करतो आणि कुठेतरी चेंजेस होत असतात. आजी माझी असं होत चालतं. आत्ताच आपण बघितलं होतं की 6व्या राज्य वित्त आयोगाचे जे नवीन नियुक्त झाले होते कोण? डॉक्टर नितीन करेल. पण ते आकस्मिक अगोदर माझी म्हणून लगेच करंट 2 महिन्यामध्ये चेंजेस झाले ना. पहिले होते कोण? मुकेश खुल्लर. कोण होते? मुकेश खुल्लर. आपण आपल्या आधीच्या लेक्चर मध्ये हे बघितलंय बरं का, नोट डाऊन केलं असेल तुम्ही, मला खात्री आहे तुम्ही नोट डाऊन करत चालताय. तर मुकेश खुल्लर होते, पण त्यांचं आकस्मिक निधन झालं. त्याच्यानंतर कोणाची नियुक्ती झाली होती? डॉक्टर नितीन करेल. बघा 2 महिन्यात आपल्याला चेंजेस झाले इथे. काय? यांना आजी म्हणावं लागतंय, यांना माझी म्हणावं लागतंय. पण आपल्याला जेव्हा प्रश्न विचारला जातो त्या प्रश्नाला आपल्याला काय करायचंय? व्यवस्थित रीड करायचंय आणि मग त्याचा आन्सर द्यायचंय. आपल्याला इथे विचारलंय सध्याचे
आणि आपल्याला पर्याय दिले व्ही नारायण, के नारायण, पी नारायण आणि जे नारायण. तर याचं अचूक उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1. उत्तर काय आहे? व्ही नारायण. बघा इथे पण तेच केलंय आपल्याला, आधीच्या प्रश्नामध्ये होतं नारायण 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 नारायण, व्ही के पी का जे. बघा इथेही पुन्हा तेच होतंय आपल्याला. गुगली प्रश्न टाकले जातात आणि आपल्याला कन्फ्युजन निर्माण केलं जातं. ते कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही, त्यासाठी नोट डाऊन करून ठेवायचं आपल्याला. आपला आन्सर काय आहे? व्ही नारायण. चला तर आता पुढचा प्रश्न बघूया आपण. आपला चौथा प्रश्न आहे बघा, दिलाय आपल्याला खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025 कोठे आयोजित करण्यात येत आहे? खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स 2025 करंट आहे, करंटला येणार आहे. आपल्याला रोज अपडेट राहावं लागतंय असं नाहीये. आपल्याला जसं मराठी, गणित, बुद्धिमत्ता ह्या विषयांवर आपल्याला ठरलेलं आहे, आपल्याला फॉर्म्युला पाठांतर केला त्याच्यात आकडे बदल होणार आहे. मराठीमध्ये कन्सेप्ट आपण केलाय त्याच्यामध्ये आपल्याला शब्द बदलणार आहे, वाक्य बदलणार आहे, पण कन्सेप्ट त्याच राहणार आहे. पण इथे काय होतंय माहिती का, आज काय झालं, उद्या काय झालं, की संध्याकाळी काय झालं, याच्यावर आपल्याला लगेच अपडेट राहायचंय आणि नोट डाऊन करून ठेवायचंय. कारण त्याच्यावर प्रश्न हा विचारलाच जातो. आपण आपल्या सध्याच्या परिस्थितीला धरून किती जागरूक आहे, आपल्याला आपली पोलीस भरती करायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला जोही प्रश्न येईल त्याची आपली तयारी झालीच पाहिजे. आपण असं ठरवलं पाहिजे का जिथं जाईल, जिथे लात मारली ना तिथे आपल्याला पाणी निघालंच पाहिजे. म्हणजे काय, आपला जोही प्रश्न विचारला त्याचं उत्तर आपल्याला सांगताच आलं पाहिजे. तरच आपल्या ह्या 2025 मध्ये आपलं स्वप्न, भरतीचं स्वप्न, वर्दीचं स्वप्न साकार होणार आहे. आपल्या आई वडिलांनी केलेल्या कष्टाचं चीज आपल्याला करून दाखवणार आहे आपण त्यांना. तर बघा आपण बघत होतो की खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025 चे कोठे आयोजन करण्यात आले. पर्याय खाऱ्या पाण्याचे सरोवर, दाल सरोवर, नैनिताल सरोवर, भीमताल सरोवर. सरोवर सरोवर सरोवर. बघा खाऱ्या पाण्याचं सरोवर आपण आधीच्या प्रश्नाला बघितलं होतं की खाऱ्या पाण्याचं सरोवर आपल्या महाराष्ट्रात आहे. कुठे? लोणार या ठिकाणी. खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात, महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात लोणार या ठिकाणी खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. आणि आपल्याला विचारलंय खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स 2025. दुसरा ऑप्शन आहे दाल सरोवर, तिसरा नैनिताल आणि चौथा भीमताल. तर याचं अचूक उत्तर आहे, योग्य उत्तर आहे मुलांनो दाल सरोवर. काय उत्तर आहे? दाल सरोवर. आपला तिसरा पर्याय नैनिताल आणि भीमताल. हे दोन्ही सरोवर आहे, पण हे कोणत्या ठिकाणी माहिती लिहून ठेवायचंय, विचारले जातात आपल्याला. कुठे? हे उत्तराखंड मध्ये. कुठे? उत्तराखंड. नैनिताल आणि भीमताल उत्तराखंड राज्यामध्ये हे दोन्ही सरोवर आहे. दाल सरोवर कुठे रे? श्रीनगर मध्ये. कुठे? श्रीनगर मध्ये. दाल सरोवर श्रीनगर, नैनिताल आणि भीमताल सरोवर उत्तराखंड. आपल्याला सरोवरांवर जीकेचे प्रश्न आपल्याला विचारले जातात, करंट वर प्रश्न विचारले जातात. कोणतं ठिकाण कुठे आहे, कोणत्या राज्यात आहे, कोणत्या शहरात आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, त्याविषयी आपल्याला माहिती असणं, पाठांतर असणं गरजेचं आहे की प्रश्न आला की लगेच उत्तर देता येणार आपल्याला. चला या प्रश्नानंतर आपला पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे बघा, 2030 रोजी होणारे राष्ट्रकुल खेळ स्पर्धा भारतात कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे? भारतात आयोजित करणारे कुठे? भारतामध्ये. 2030 रोजी होणारे, अजून येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये. आता 2025 आहे, 2030 ला म्हणजे 2030 चं आयोजन पहिलेच आहे बघा. आणि तो प्रश्न आपल्याला विचारला जाणार की पुढे होणार आहे 2030च्या ज्याही काही राष्ट्रकुल खेळ स्पर्धा आहे त्या कुठे आयोजित करणार आहे, तर त्या आपल्या भारतात आहे. पण भारतातलं कोणतं ठिकाण आहे बघा. ऑप्शन आहे अहमदाबाद, औरंगाबाद, उस्मानाबाद आणि अहमदनगर. 4 पर्याय दिले, तर त्याच्यामध्ये अचूक उत्तर आहे आपलं अहमदाबाद. कोणत्या ठिकाणी आहे? अहमदाबाद. बघा दुसरा आहे आपला पर्याय औरंगाबाद, उस्मानाबाद आणि अहमदनगर. औरंगाबाद याच्यावरही प्रश्न विचारले जातात ना, सध्याचे चेंजेस झालेले नाव ठिकाणांचे. आणि बघा औरंगाबादचं चेंज करून नाव बदलून काय ठेवण्यात आलंय? छत्रपती संभाजीनगर. काय? छत्रपती संभाजीनगर. जे काही आता चेंजेस झाले ना मुलांनो, ते अगदी नोट डाऊन करून ठेवायचे, पाठ करायचे. परत परत पुन्हा पुन्हा सांगतोय की हे नोट डाऊन करा, पाठांतर करा. आणि ते करावंच लागेल. केलं तरच होणार आहे, नाही केलं तर काही होणार नाही. आपल्याला
वर्दी मिळवायची, अंगावर वर्दी घ्यायची ना, तर हे करावंच लागेल. उस्मानाबाद दुसरा आपला आहे उस्मानाबाद. उस्मानाबादचं नाव बदलून काय ठेवलंय? धाराशिव. काय ठेवलंय? धाराशिव. आणि चौथा ऑप्शन आहे पुन्हा अहमदनगर, आणि याचं पण नाव बदलून काय ठेवण्यात आलंय आहे? विचार करताय? अहमदनगर याचं नाव बदलून ठेवण्यात आलंय अहिल्यानगर. काय? अहिल्यानगर. बघा पुन्हा सांगते, अहमदाबाद या ठिकाणी 2030 ला होणाऱ्या राष्ट्रकुल खेळ स्पर्धा भारतात आयोजित होणारे. औरंगाबादचं नाव बदलून काय ठेवण्यात आलंय? छत्रपती संभाजीनगर. उस्मानाबादचं काय केलेलं आहे? धाराशिव. आणि अहमदनगरचं केलेलं आहे अहिल्यानगर. बघा ह्या प्रश्नासाठी एवढी माहिती बघितली आपण. अधिकची माहिती जी आहे ती आपण नोट डाऊन करून ठेवायची आहे. चला पुढचा प्रश्न बघू याच्यानंतर. बघा आपला पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही दर किती वर्षांनी आयोजित केली जाते? बघा काही स्पर्धा असो किंवा आपण जसं वर्धापन दिन, स्थापना दिन जसं असतो तो 1 वर्षानंतर, किंवा मग 25 वर्ष झाले तर कोणता दिन साजरा केला जातो, उत्सव साजरा केला जातो, किंवा 50 वर्ष, जसं 25 वर्ष झाले तर आपण रौप्य महोत्सव साजरा करतो, 50 वर्ष पूर्ण झाली तर सुवर्ण महोत्सव, 60 वर्ष झाली तर हिरक महोत्सव, 75 असेल तर आपण अमृत महोत्सव साजरा करतो, आणि 100 शताब्दी वर्ष. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही दर किती वर्षांनी? तर ही दर 4 वर्षांनी. बघा आपले पर्याय आपल्याला आहे 3 वर्षांनी, 4 वर्षांनी, 12 वर्षांनी, 6 वर्षांनी. अचूक उत्तर सांगितलं तुम्हाला. काय? 4 वर्षांनी. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी साजरा केल्या जातात? आयोजित केल्या जातात दर 4 वर्षांनी. दर 4 वर्षांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. मग दर 3 वर्षांनी, दर 12 वर्षांनी. बघा 12 वर्षांनीचा एक प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, कारण आत्ताच येणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये 12 वर्षांनी भरतो तो कोणता रे? कुंभमेळा. नाशिकला भरणार आहे. कुठे भरणार आहे? नाशिकला. आपल्याला महाराष्ट्र पोलीस भरती द्यायची. महाराष्ट्रावर येणारे सगळे प्रश्न आपल्याला तोंडपाठ असले पाहिजे की महाराष्ट्रात येणारा कुंभमेळा कधी? 2027. किती वर्षांनी येणार आहे? 12 वर्षांनी येतो. एका ठिकाणी 12 वर्षांनी येतो. ठीक आहे. हे होतं ह्या प्रश्नाविषयी आपण बघितलेली अधिकची माहिती. याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न बघूया. भारतात उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक केव्हा होणार आहे? आपल्याला माहिती आहे आत्ताच आपले जे उपराष्ट्रपती होते जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला. त्याच्यानंतर नवीन उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. तर तोच प्रश्न आपल्याला, हा प्रश्नही हमखास येणार, राजीनामा कोणी दिला आणि नव्याने नियुक्त झालेले उपराष्ट्रपती कोण, किंवा मग त्यांची निवडणूक केव्हा झाली, केव्हा होणार. आता होणार म्हणून होणार म्हटलंय, पण नंतर जर विचारला तर आपल्याला तेही विचारू शकता की केव्हा झाली आणि कोणाची नियुक्ती झाली हेही विचारणार, किंवा त्याच्यासाठी कोणी कोणी अर्ज दाखल केले होते, कोणत्या राष्ट्रीय संघाचे म्हणा, आघाडी आयोगाचे म्हणा, एनडीएचे म्हणा, की कोणी उमेदवारी अर्ज सादर केला होता. तर इथे निवडणूक केव्हा होणार आहे? तर इथेही दिलंय 9 ऑगस्ट 2025, 9 ऑक्टोबर 2025, 9 नोव्हेंबर 2025 आणि 9 सप्टेंबर 2025. तर आपलं अचूक उत्तर आहे 9 सप्टेंबर 2025 रोजी भारतातील उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. बघा इथे पहिला ऑप्शन आहे 9 ऑगस्ट 2025. 9 ऑगस्ट 2025 नाही, पण ह्या 9 ऑगस्ट विषयी आपल्याला माहिती पाहिजे. 9 ऑगस्टला काय असतं रे? आदिवासी क्रांती दिन असतो. काय असतो? आदिवासी क्रांती दिन. या प्रश्नासाठी अधिकची माहिती आपण बघितली. जेही ऑप्शन नुसार वेगवेगळे दिसतंय आपल्याला, त्याच्याविषयी आपण माहिती करून घेणं गरजेचं असतं. फक्त प्रश्न आणि त्याचं उत्तर एवढंच न बघता आलेले जे ऑप्शन पर्याय त्याच्याशी रिलेटेड माहिती आपण घेतलीच पाहिजे आणि ती नोट डाऊन करून ठेवायची असते. आपला पुढचा प्रश्न आहे, उपराष्ट्रपती पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे एनडीएचे उमेदवार कोण? आताच मी म्हटलं होतं की उपराष्ट्रपती पदासाठी कोणत्या आघाडीने कोणत्या सदस्याची किंवा उमेदवाराची उमेदवारी जाहीर केली,
केली आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर इथे आलाच आहे बघा. उपराष्ट्रपती पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे एनडीएचे उमेदवार कोण? आपल्याला पर्याय दिले राधाकृष्णन, शरद पवार, सीपी राधाकृष्णन. चौथा पर्याय यापैकी नाही. बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सीपी राधाकृष्णन. काय? सीपी राधाकृष्णन. पण इथे पहिल्या ऑप्शन मध्ये दिले राधाकृष्णन, पण आपल्याला पाठ पाहिजे की राधाकृष्णन नाही, कोण? सीपी राधाकृष्णन यांची उमेदवारी दिलेली आहे. बघा राधाकृष्णन नाही, तर आपल्याला जर सर्वपल्ली राधाकृष्णन विचारले, ह्या राधाकृष्णन वर्ण सांगते हा, सर्वपल्ली राधाकृष्णन. बघा हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? पहिले उपराष्ट्रपती. आणि त्यांचा जन्मदिन कोणता रे? 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. काय? शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. कोण? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर दुसरा पर्याय शरद पवार, आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत ते. याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न बघूया. उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार कोण आहेत? आपल्याला पर्याय दिले आहेत द्रौपदी मुर्मू, सी.व्ही. रमन, बी. सुदर्शन रेड्डी आणि सुरेंद्र कुमार. मग काहींनी प्रश्न वाचल्यानंतर त्यांना असं वाटलं असेल अरे सेम प्रश्न आलाय, पण चेंजेस बघा रे. इथे विचारलंय इंडिया आघाडीचे उमेदवार. काय? इंडिया आघाडीचे उमेदवार. आणि आधीच्या प्रश्नामध्ये काय होतं रे? राष्ट्रीय लोकशाही हा बघा इथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे म्हणजेच एनडीएचे उमेदवार आपण बघितलं सीपी राधाकृष्णन हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे. आणि पुढच्या प्रश्नामध्ये ना बघा इंडिया आघाडीचे चेंज आहे नावांमध्ये, नाहीतर आपल्याला कन्फ्युजन होईल आणि आपल्याला वाटेल अरे एकच आहे उमेदवार आणि एकच लक्षात ठेवणार ते सीपी रमन राधाकृष्णन. आणि इथे आपल्याला विचारलं इंडिया आघाडीचे उमेदवार, तर ह्या दोघांची उत्तरं वेगवेगळी आहेत. पहिल्या ऑप्शनला दिले द्रौपदी मुर्मू, सी.व्ही. रमन, बी. सुदर्शन रेड्डी आणि सुरेंद्र कुमार. तर आपल्याला याचं अचूक उत्तर आहे बी. सुदर्शन रेड्डी. काय उत्तर आहे अचूक? बी. सुदर्शन रेड्डी. मग ह्या पहिल्या पर्यायामध्ये दिलेल्या द्रौपदी मुर्मू सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहिल्या महिला आदिवासी याच्यातनं आलेल्या द्रौपदी मुर्मू ह्या पहिल्या महिला. त्याच्यानंतर दुसरं आहे सी.व्ही. रमन. सी.व्ही. रमन विषयी आपल्याला माहिती पाहिजे. सी.व्ही. रमन यांचा जन्मदिवस हा काय केला जातो रे? 28 फेब्रुवारी, बरोबर ना? 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता? विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि सुरेंद्र कुमार हे आपल्याला विचार करण्यासाठी आपण वेगवेगळे जे काही आहेत दिलेले असतात ऑप्शन, तर आपल्याला त्याच्यातनं अचूक उत्तर काढता आलं पाहिजे. आणि ते अचूक उत्तर कधी काढता येईल? जेव्हा आपण जास्तीत जास्त वाचन करणार, जास्तीत जास्त चालू घडामोडी बघणार, जास्तीत जास्त चालू घडामोडींचे प्रश्न ऐकणार, वाचणार, लिखाण करून ठेवणार. या प्रश्नासाठी अधिक इतकी माहिती सफिशियंट आहे. तर पुढची बघूया आपण आता. आशियाई स्पर्धा 2025 मध्ये मनू भाकर यांनी कोणते पदक जिंकले? मस्त प्रश्न आहे आणि हा विचारला जाणार. आशियाई स्पर्धा, कोणत्या स्पर्धा? आशियाई स्पर्धा 2025 विचारलंच जात आहे. जसं आपण म्हणतो की आत्ताच आपल्या झालेले IPL वगैरे काय असतील सगळे T20 मॅचेस कोणी जिंकल्या, विजेता संघ कोणता, उपविजेता संघ कोणता, तसा हा प्रश्न आलेला आपल्याला. आशियाई स्पर्धा 2025 येणार प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर लिहून ठेवायचंय आपल्याला. आणि विचारलंय, नाव दिलेलं आहे मनू भाकर यांनी कोणते पदक जिंकले. बघा कोणत्याही खेळामध्ये ना आपल्याला पदक दिले जातात, बरोबर आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकासाठी दिले जातात. तर इथे आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेलं आहे सुवर्ण पदक, रौप्य पदक, कांस्य पदक आणि यापैकी नाही. 3 नावं दिलेले, सुवर्ण पदक, रौप्य पदक आणि कांस्य पदक. आता मनू भाकर यांनी कोणतं पदक जिंकलं होतं रे? तर कांस्य पदक. अचूक उत्तर काय आहे? कांस्य पदक. पण हे कांस्य पदक
किंवा सुवर्ण पदक असेल, रौप्य पदक हे असेल, हे कोणत्या क्रमांकासाठी कोणतं पदक दिलं जातं? बघा, सुवर्ण पदक दिलं जातं त्याचा पहिला क्रमांक येणार आहे. काय? पहिला. रौप्य पदक दिलं जातं दुसऱ्या क्रमांकासाठी, कांस्य पदक दिलं जातं तिसऱ्या क्रमांकासाठी. क्रमांक दिले, हा क्रम लक्षात ठेवायचा आहे. सुवर्ण पहिला, रौप्य दुसरा आणि कांस्य पदक दिलं जातं तिसऱ्या क्रमांकासाठी. आणि मनू भाकर यांनी आशियाई स्पर्धा 2025 मध्ये कोणतं पदक जिंकलं? कांस्य पदक. लक्षात ठेवायचंय, नोट डाऊन करून ठेवा. पुन्हा एकदा सांगते, आशियाई स्पर्धा 2025 मनू भाकर कांस्य पदक. कोणतं? कांस्य पदक. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूया आपला कोणता आहे. नुकतेच दिशा अभियान कोणत्या राज्यात लागू करण्यात आले? दिशा अभियान. ओके, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि गुजरात. 4 नावं दिली, 4 पर्याय आपल्या समोर आहे आणि आपल्याला विचारलंय दिशा अभियान कोणत्या राज्यात लागू करण्यात आले. तर याचं अचूक उत्तर आहे मुलांनो महाराष्ट्र. कोणत्या राज्यात? महाराष्ट्र. दुसरा आहे कर्नाटक, तिसरा गोवा आणि गुजरात. बघा हे 4ही राज्य आहे ना महाराष्ट्राला लागून आहे. बघा हे 4ही राज्य काय आहे? महाराष्ट्र राज्याला लागून आलेले आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या राज्यांची नावं ही कोणती? कर्नाटक, गोवा, गुजरात. याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न. आपला पुढचा प्रश्न 1 नंबर आहे आणि तोही आपल्याला लक्षात ठेवायचा आहे कारण आपल्याला व्हायचंय पोलीस. कोणते पोलीस? महाराष्ट्र पोलीस. बरोबर. आणि इथे दिलंय महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी. आपल्याला महाराष्ट्र पोलीस मध्ये भरती होऊन अधिकारी व्हायचंय पोलीस दलातलं. हे आपण ठरवलंय आणि ते स्वप्न जर आपल्याला साकार करायचं असेल ना तर आपल्याला हे प्रश्न आहे ना डोक्यात फिक्स ठेवायचे सगळे आणि त्याचं उत्तर आपल्याला जर लिहिता आलं, आपण तिथे 100% दिले ना, आपल्याला पोलीस होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. कोणी हो तिथे आपल्याला थांबवू शकणार नाही. आपल्याला ना डोक्याने काम करायचंय. डोक्याने फक्त खरडपट्टी, फक्त रट्टा मारणं. रट्टा मारा पण कोणता? स्मार्ट मध्ये रट्टा मारायचंय आपल्याला. लाईन टू लाईन न करता पॉइंट काढायला शिकायचंय आपल्याला. ते पॉइंट काढले ना, पॉइंट लक्षात ठेवा, हायलाइट करा. कशासाठी कोणता पॉइंट आहे आपल्या डोक्यात फिक्स राहिलं पाहिजे. तर आपल्याला काय होणार आहे? महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आपण भरती होणार आहे. त्यातून मग आपल्याला अधिकारी बनायचंय. लगेच पुढे अधिकारी बनलं की लगेच बघा इथे विचारलंय पदक. एकूण किती पदकं मिळाली महाराष्ट्रातल्या आणि त्यांच्यामध्ये आपलं नाव आणायचं असेल ना तर आपल्याला अभ्यास करणं आणि करणंच आहे. करा किंवा मरा. हे कर आपण काय करा ऐकलेलं आहे, करा किंवा मरा. कोणी संदेश दिलाय? ठीक आहे, तर करा मरा म्हणजे एक तर मी करेल म्हणजे करेलच, मरणार नाही. मी करून जगणारच आहे. जन्माला आलोय, जगण्यासाठीच आलोय. मरायचं नाही आपल्याला, घाबरून मरायचं नाही. तर आपल्याला जगायचंय ना तर अभ्यास करून आपल्याला ताटमानेने जगायचंय. अंगावर वर्दी घ्यायची आहे व आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार करायचंय. त्यांच्या कष्टांना आपल्याला अभिमानाने मिरवायचंय. यांनी माझ्यासाठी कष्ट केले ना, बघा मी याचं फळ दिलंय, यांना उत्तर दिलंय, जगाला दाखवून दिलंय तर मी काय झालोय आज महाराष्ट्र पोलीस मध्ये भरती झालोय. पण त्याच्यासाठी लक्षात ठेवा परत लगेच हवेत नाही जायचंय आपल्याला. हे सांगितलंय आपल्याला आणि आता मी लगेच पोलीस झालो, मी 2 प्रश्न वाचले 10 नाही. आपल्याला रोज काय ठेवायचंय? सातत्य ठेवायचंय. कष्ट करायचंय आणि कष्ट केलं, सातत्य ठेवलं तरच आपल्याला यश मिळणार. मग बघा आपल्याला विचारलाय हा प्रश्न. बघा मी त्याच्यासाठी तुम्हाला एवढं सांगितलं ना, ते ह्या प्रश्नासाठी सांगितलंय. महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी यांना यावर्षी एकूण किती पदके मिळाली? 17, 34, 47 की 49 पदके मिळाली? या प्रश्नाचं उत्तर आहे ना तुम्ही कमेंट करून सांगायचंय. तुम्हाला पदक मिळवायचंय ना महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये, आपल्याला भरती व्हायचंय. भरती झाल्यावर अधिकारी व्हायचंय, पदक पण मिळवायचंय. तर आता लक्षात ठेवायचंय का मी अभ्यास करताना किती आपल्याला कोणता प्रश्न आला होता की महाराष्ट्रामध्ये किती पदकं मिळाली पोलीस अधिकाऱ्यांना, तेव्हाची पदकं आणि मला मिळवणार म्हणजे आपल्याला पुढच्या याच्यामध्ये आपलं नाव आणायचंय का मलाही ते पदक मिळालं आहे हे आपल्याला दाखवून द्यायचंय. तर त्याच्यासाठी बघा पुन्हा सांगते 17, 34, 47, 49 यापैकी अचूक उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात. ठीक आहे, तर आपल्याला पोलीस भरतीसाठी चालू घडामोडी हा विषय आहे.
आणि त्याच्यावर आपल्याला प्रश्न येणार म्हणजे येणार असतात. हा प्रश्नही मी तुमच्यासाठी दिला आहे की तुम्ही मला कमेंट करून सांगणार. ओके, आजच्या आपण 12 प्रश्न बघितले. हे 12 प्रश्न आपल्याला परीक्षेला येणार, याच्यापैकी आपल्याला हमखास 2 ते 3 प्रश्न येणार. तर इथे आपण आज थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण भेटूया. आता इथे थांबू. धन्यवाद.